तुम्ही बघू शकता मी वांग्यात काय काय बघितले. खारं वांग करते. हे बघा गॅसवर कुकर ठेवलाय, 2 पळ्या तेल टाकले बघा. तुम्ही पाहू शकता मी काय काय भरलंय माहिती का. मसाला थोडासा, खोबरं, कोथिंबीर, लसूण, थोडंसं आलं, थोडे जिरे टाकले होते मिक्सर करताना, थोडा मसाला, मटण मसाला, हे सगळं एकत्र करून थोडं तेल टाकून ह्याच्यात भरलंय बघा, मीठ टाकून थोडंसं. तुम्ही बघू शकता. आता आपल्याला फोडणी द्यायची. तेल टाकते, मोहरी टाकायची थोडी, अशी चांगली तडतड होऊ द्यायची मोहरी. थोडेसे जिरे, भरलेलं वांग, झटपट वांग, खार वांग डायरेक्ट कुकरला वांग एका शिट्टीत होतं बरं का. कुकरला झटपट वांग होतं बरं का. खूप सोपी पद्धत, 10 मिनटं सुद्धा लागत नाही वांग्याला कुकरमध्ये करायचं. थोडंसं पाणी टाकायचं, शेंगदाण्याचं कूट बरं का, थोडं शेंगदाण्याचं कूट पण हे करायचं. खारं वांग सगळं मिक्स टाकायचं. आता असं पाणी राहिलेलं आपल्याला जास्त पातळ नाही करायचं, आपल्याला मध्यम ठेवायचं. याला म्हणते खारं वांग. आता हे आपल्याला असं पाहू शकतो तुम्ही, झाकण लावून टाकायचं बघा. आपल्याला अजून थोडंसं टाकायचं. बीट टाकलेलं आहे बरं का, त्यात बीट भरल्यावर बीट नाही टाकणार मी, तरी थोडी टेस्ट बघून टाकते बरं का. मी बिना शिट्टीचं शिजवायला लागले बरं का, कारण आमच्या घरात शिट्टीचं आवडत नाही. अशी टेस्ट पाहिजे, अशी छान लागते. तुम्ही बघू शकता कसं शिजतंय बघा. पाहू शकता तुम्ही खारं वांग. एका प्लेटमध्ये तुम्हाला काढून दाखवणार. वांग शिजायला वेळ नाही लागत, कवळे वांगे असते ना, काहीच वेळ लागत नाही. टेस्टी वांग झाले बघा, खारं वांग. तुम्ही माझी रेसिपी करून बघा. तुम्ही पाहू शकता कसं झालंय वांग, खारं वांग. तुम्हाला माझं करणं आवडलं असेल तर माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा. थँक्यू.